बारामती विधानसभेमध्ये राडा झालेला पाहायला मिळत आहे, कारण की बारामती विधानसभेमध्ये बोगस मतदान झालं आहे असं शर्मिला पवार यांनी आरोप केला आहे। सध्या आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। काय सांगाल की बोगस मतदान होतंय, कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते असं? दमदाटी ते मी बघितलंय, बोगस मतदान ते शर्मिला ताईंनी ते सांगितलंय, त्याच्यामुळे ते तुम्ही त्यांच्याशी बोला। पण दमदाटीचे आरोप हे माझ्यापर्यंत पण आलेले आहेत। कुठेतरी अजित पवार असं म्हणतात की कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी कुठेतरी हे खोटे आरोप केले जात आहेत असं पण त्यांनी म्हटलंय। ठीक आहे, तसं काही शेवटी सगळ्यांना एक अधिकार आहे बोलायचा, आणि खोटे आरोप कशाला केले जातील। तुम्ही जर लोकांमध्ये गेला तर मग तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल। तुम्ही आता गावोगावी वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती जाताय, पाहताय, लोक तुम्हाला अभिवादन करताय, कुठेतरी ही विजयाची नांदी आहे असं वाटतंय का? असं वाटतंय, आता बघू काय होतंय 23 तारखेला। पण आम्हाला 100% विश्वास आहे की बारामतीची लोक पवार साहेबांना विसरूच शकत नाहीत, आणि आज त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे ते बारामतीची जनता नक्की आम्हाला आशीर्वाद देणार। बारामतीची जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देणार आहे असा विश्वास या ठिकाणी युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन विनोद कुमार सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।